गाडा मालक लय आज शांत आहे. काय बी नसले काय घरी बिरी काय हा बरं ते जाऊ दे. ईरची यात्रा कशी काय झाली हा बर. अरे ती काल गेल तू तुझ्या घराकडे खोंड बघितलं. खोंड लय जोरात होईल का हा. त्याला आज खुराक पाणी दे. पवनी बिवणी घालू तिला चांगली. त्याला नाव करत तुझं चांगलं. एवढं शांत शांत करा तू हा. वास मी पहिले लहानपणी आपल्याला लय मजा यायची खेळा असं. बघ की सगळेजण असायची. तू मी सूरज ओमकार बघ की किती मजा यायची योगेश लय मजा यायची. ना. मग काय पण अरे विरला यात्राला मजा आली का हो लय नाही? मजा आली मस्त. पण ते आपलं मराठी सुपरस्टार सयाजी शिंदे पण भेटलेले फोटो पण काढला आम्ही त्यांच्यासोबत. हा तुम्ही भेटला फोटो काढणार भेटणार आम्हाला थोडी नेले जाऊ तुम्ही. मग तुला आमच्यासोबत राहायला काय झालं? तू कुठं गेला होता तिकडे खेळणी बघायला? हा कळत नाही आमच्यासोबत राहायचं. जाऊ दे आता काय बोलाय तुम्हाला. काल श्रद्धा पण पाय होती यात्रेत. सूर्या पण जास्त खुश झाला असता अजून. तेवढं आहे पण ती जाऊन बसली ना मुंबईला. काय करणार? तेवढं ते थांब अरे तिचा फोन आहे. थांब थांब थांब. 100 वरचा आयुष्य दिला. हॅलो हा बोल ना. बोला मॅडम. 100 वर्ष आयुष्य आहे तुमचाच विषय चाललेला आता. ती नाही ती जाऊ दे. तू कधी येणार इकडं? अगं येणार आहे अजून 1 महिना सुट्टी बाकी आहे माझी. होय आणि खरं सांगू का मी तुला अगं इकडच्या पेक्षा गावाकडेच खूप छान वाटतं. म्हणजे तिकडची माणसं तिकडचं वातावरण. बर तू म्हणती ती खरं आहे. गाव ती गाव असतंय. बरं ऐक ना मी उद्या निघणार आहे 6 वाजता. बर चालतंय उद्या येणार आहे वे. आणि तुला पत्याचं तर माहिती तो काय जागेवर नसतो. आणि मामांना पण गॅरेज मध्ये काम असतं. 1 वाजता मी स्टेशनवर येईल तर तू कोणाला तरी घेऊन येशील का? बर बर ये. तू स्टँडवर आली ना मला फोन कर. मी कोणाला तरी न्यायला पाठवते. हा मी फोन करेल तुला. बर चालतंय. ठीक आहे चालतंय. ठेवू का ग? हो चालेल. उद्या येणार आहे ती. होय हा आता मी पण चाललोय गावात. जात जात आहे का ना सूर्याच्या कानात सांगतो गॅरेज मध्ये. बर मामा पण असतात ना गॅरेज मध्ये. बरोबर आहे. खुशखबर देतो तो पण खुश होईल. हा चालतंय. सांग सांग. पण आता उद्या तिला न्यायला पाठवल कोणाला तरी. पाठव. ए सूर्या काय येतं तुझं? काय ना सूरजकडे काम होतं. अरे मोकळा धरण्यापेक्षा तू बी की इकडं काम हा येतो. श्रद्धा येणार आहे उद्या. हो तर येणार आहे उद्या. हो चालतं की मामा. करतो की खोंडाची पवनी बिवणी सगळं करतो. सोयाबीन खोराक बिराक सगळे सेटअप लावलाय आपण. का लगा लगा मूड चेंज झाला काय तुझा? मामा हा याचा सेटअप लावून झालाय बरं का. बर व्यवस्थित लावलाय एकदा चेक मारा फक्त. झाला तुमचा टायमिंग. जाऊ दे आता घरी. चालतंय उद्या किती वाजता येऊ सांगा. अरे का एक उद्या सकाळी 9 वाजता. 8:30लाच. वा 8:30लाच येतो. काय कान मंत्र दिला तो एवढा गडी कळलाय हा. काय कळा नाही बाबा. काहीतरी भानगड आहे. काय रे त्या अख्यानं कान मंत्र दिला एवढा खुश झालाय गडी हा. माझं माहिती ते. बरं येऊ का. ये जय शंभू नारायण. जय शंभू चला. नारायण. हे चल. त्या आख्याकडे मला बघाय पाहिजे का काय कान मंत्र दिला एवढा. कसलं ऊन आहे का पांढरा या. काय ओंकार शिडराव तुमचं लय अवघड आहे. उन्हाळ्यात ऊन पडल तर काय पाऊस पडेल का. अवघड आहे. एक तर जत्रेत कसली जिलेबी आणून दिली. खोकल्यानं घशाला जाम. मी तर 8 दिवस आजारी होतो. काय तुम्हाला सांगायचं. पाणी तरी प्यायला आणले का नाही. हाय गाडीत जा. चेन गाडीत ठेवली पाणी गाडीत ठेवलं. अवघड आहे बाबा. तर ती बी मीच वागवायचं का. ए पोरा ए रम्या. अरे ते पाय फुटले बघ की तिकडे. पाहिजे बघतो. अरे त्या साईडला जा बघ. तू काय करतोय तिथं. अरे ते पाय बघ की वाकडी पडली. नीट कर लवकर. ए रम्या काय करतोय तू. पुढे करतो जरा इथं जरा पाणी लीक झालंय ते बघतो मी. बघ तिकडे पाणी सुटलंय बघ. ती जरा थोडं तिकडे. बर जायला हे आजकालची पोरं काय एवढी डांबरट झाल्यात हा. बघायच पाहिजे एकेकाकडं.
ह्या गावात काय पंचक्रोशीत माझा कोणी नाद करत नाही. पाहिला मी इकडं का आलोय? हा खायला अवघडच काम आहे, काय अवघडच झाले. प्रल्हाद, ए प्रल्हाद, बोल की प्रताप. ये इकडे. आलो आलो. अरे काय करतोय? काय नाही अरे प्रताप, आलतो पण काय आहे, काम काय तीच माझ्या लक्षात येईना. कशाला आलतो बरं, काय डोक्यात जर आहे ना? काय डोक्यात राही ना तुझ्या पहिल्यापासून सवयच आहे यार ती मित्रा. होय नाही हा. ते जाऊ दे. हा. बाकी तुझं कसं काय राहणार ते मस्त चाललंय? एकदम पोरं हा? बिरं छान एकदम करते ती पोरांना पायपा लावल्या होत्या करायला सगळ्या, बर बर पण बर. ती फुटलेल्या पायपा आता शेवटी काय आहे, चिरंजीवालाच बोलवून घ्यावं लागेल, त्याशिवाय काय उपयोग नाही असं आहे. हो मग अरे अरे अरे, ओंकार- थांब 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 थांब. हा. मी आलोय कशासाठी ती माझ्या लक्षात आलं. हा का त्या तुझ्या ओंक्या ना ओंक्या, बर त्यासाठी आलोय. ओंकार, हा काय ओंकार त्याने काय? माझी काल गाडी पुलाखाली अडवली. ओंकार ना हा आणि तो माझ्या गॅरेजात त्याचा काय संबंध आहे बोलायचा? कोणाला कामाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हा माझा प्रश्न आहे ना. बरोबर आहे तुझं. त्याला काय लय पैशाचा माज आलाय का तो तपास नीट आधी. अरे आणि असं का पैसे- बोलतोय तू? तसं नाही, तो हा. माझ्या पोरासारखा आहे, गाडी माझी अडवतोय म्हणजे बर. मला काय वाटतंय का नाही? हा, बरोबर आहे. एक तू माझा दोस्त आहे बर, जीवलग, हा, म्हणून मी तुझ्या कानापर्यंत घालतोय. बर, त्याला बर. फक्त समजून नीट सांग, नाही त्या पारलाच मामा बर संग थांब आहे. एक मिनिट, मी त्यालाच बोलून घेतो जरा. घे बोलू. बोलून घेतोच त्याला, विचार, बघू काय विचार. होतंय. इथं हा. बोलव इथं. हा इथंच बोलावतो की. हा चिडू नको लय, तापू नको, थांब जरा बोलावतो. कापायचं कामच असं- आहे. असं नाही. आजकालची एवढीशी पोराचं पोरं काय जर गाडी म्हणायचं? अडवायला लागली ना हम्म. तर आपल्याची काय किंमत राहिली? ह्यांना एकदम नाही फादरचा फोन. हॅलो, हा आहे की. हा आलो आलो. आमचं फादर तुमचं बाईजी बिघडलेलं दिसतात. त्या दिवशी बाईजी माझ्या मी नाही येऊ शकत, तुम्ही मराठीत जावं. मला इथं तिथं सोडा, आधार तिथलं तुम्ही घेऊन जावा. चला आपण नाही येणार. परला नाही ओमकार चेक मी तुम्हाला सांगितलं होतं मी चाललो. ए थांबे बाबा, ह्यो वाघ तापला, तू कुठं मला एकट्याला सोडून चालला? नाही बाबा तुमचं अरे तुम्ही चल बघा. रे बाबा. या अरे काय करतोय ओंकार? ते परला झालता आता, सांगत होता की गाडी अडवली, काय केली. परवा दिवशी त्या मास्तरला अडवलं, तेव्हा परलाच ना आता तक्रार केली. अरे काय गाडी अडवतो का, काय करतोय तू? तुझं लक्ष आहे का नाही? काय करतोय काय काय हेच मला काय कळा नाही तुझं. काय बोलावं तरी काय तुम्हाला? काय मी म्हणतोय त्याचं बी तुमच्याकडे भान नाही राहिलं तुम्हाला, काय बोलायचं काय सोय राहिली नाही तुम्ही राव. बोल ना, काहीतरी बोल ना. काय बोलणार आहे मी? काय ठेवलं तुम्ही मला बोलाय? ह्या गावातल्या लोकांसमोर आणि माझ्या दोस्तांसमोर तुम्ही माझा सारखे अपमान करताय. तुमचा पोरगा असून ना मला तुम्ही गरगाड्याची किंमत देताय. असल्या जगण्याला किंमत नाही फादर. आता मर तू, औषधच पितो आता. अरे मी काय शेठ, म्हणतो ओंकार? औषधाची बाटली सरळ पकडा. ओंकार, अरे काय नाटकं लावल्यात का? बापाचं काळजी आहे, समजून घ्या. मी काय सांगतो ते ऐक. हे बघ, जगातला कुठला बाप कठोर नसतो. मग शब्द जरी कठोर असले ना तरी प्रत्येक बापाची माय असते आपल्या लेकरावर. अरे इज्जत कमवायला खूप वेळ लागतो, घालवायला 2 मिनिटं लागतात रे. मी बाप आहे म्हणून सांगतोय, मला काळजी नाही का तुमची? तुला माहिती आहे का बापाचं काळीज काय असतं ती? अरे इज्जत कमवायला खूप वेळ लागतो, घालवायला 2 मिनिटं लय लागतात. 2च मिनिटं लागतात घालवायला. नका का असं करू. जरा आमच्याकडे बघा जरा. तुझ्या आजोबांनी कधी आमच्या विरुद्धात तक्रार आलेली पाहिले का तुम्ही? पाहिले कधी? अरे नीट वागा. बघा तुम्हाला कसं वाटतंय तसं करा. निघतो आम्ही, बघा उद्योग तुमचा. आईला बरं झालं वाघानं दरकाळी पडली नाही, नाही तो वाघ फाडतच होता. फाडतच होता. बर आद्या चल घरी जाऊ, लय कोरडी पडली कशाला.
घरी कशाला जायचंय, औषधाची बाटली पे. तुझ्या काय हा श्रद्धा, तू आली खरं अगं, पण आता तुला नेलं कुणाला पाठवू तीच कळना मला. आक्या गेलाय मैदानावर, योग्या गेलाय कामावर, आणि सूर्या पण गॅरेजला आहे, माहितीये ना तुला. मग तुला नेलं तरी कुणाला पाठवू मी? मग तू एक काम कर की, तू प्रल्हाद मामांना फोन कर की डायरेक्ट. हा चालतंय, ठीक आहे, ठेवू का? प्रल्हाद, काय झालं बघ? ए सूरज, त्यांचं बघ काय होते. काय होतं तुम्हाला? ए प्रल्हाद, मला नाही काय होत, गाडीला काय झालंय बघ. सतीशराव, त्याचं काय चुकतंय? बैलगाडा मालक आहे, ते अंगावर जाणार. अरे सूर्या, त्यांना बघा नाही लावलं, त्यांच्या गाडीला काय झालंय ती बघ. काय लगा करतोय काय कळा नाही मला. सारखा अंगावर जाणार. अहो, त्याला बैलातला फरक कळा नाही आणि माणसातला फरक कळा नाही. अवघड आहे बाबा, काय व्हायचं कळा नाही. इथं मालकाला गाडीची मालक देण्यात राहिना ती, आणि ह्या कामगाराला गाड्या देण्यात राहिनात. अवघड आहे बाबा गॅरेजचं काम. सूरज, वाजला का ध्यान ठेवून काम कर बाबा. भांडणं लागतील बरं का एका दिवशी. असं मालकाच्या अंगा जाऊ नको. नाही मामा, हे खोला ना बघायला जरा वाली सोडा नटाप. चल घे पानं, घे 12-13 रिंग पानं घे, चल पटकीन. ठीक आहे, आहे की 12-13. आणि वाईट ध्यान ठेवून बघत जा, माणसं एखादं भांडणं लागतील असं अंगावर जात जाऊ नको. तुला काय बैलगाडा वाटतोय तो? तिथनं उडी हल्ली जी आपण डायरेक्ट त्यांच्या बरोबर गेलो. मी काय मुद्दाम गेलो मामा, काय अरे मुद्दामचा नाही बाबा विषय. भांडणं पेटतील. एखाद्याला काय वाटेल अंगावर आलाय, भांडाय आलाय का कामाला आलाय? सबरून घ्यायचं. तुमचा फोन बघा. या फोनच्या बी अवघडच काम आहे. कोणाचा फोन आहे? श्रद्धाचा फोन आहे वाटतं. बोल की, कुठं स्टँडवर आली होय? बर बर चालतंय. अगं पण आता मला गाडी एक मालकाची द्यायची, मला काय वेळ नाही. मग कसं काय करायचं? आता प्रतीक बी बाहेर गेलाय. आता अनेक कोणाला पाठवावं आला. हे पत्या बी कुठे गेलाय काय कळा नाही. फोन बी लागा नाही त्याचा. सूर्या, हा बोल का मामा. अरे जातो का श्रद्धाला नाही? जातो की मामा. अरे काय लगा गॅरेज काय कबाडखाना करतो सगळा. जातो जातो. अरे ध्यान ठेव की लगा. चावी कुठे गाडीची? काय लगा अवघडच काम आहे लगा. नुसतं जा म्हणले तर तुला आयला ह्या गाबड्याचं काहीतरी बघितलं पाहिजे मला लगा. आतापर्यंत लगा गप गप होत. नुसता फोन आलाय, तो लगे पावसाळ्यात उठलाय, सामान काय पाडतोय निघतोय. काहीतरी विषय दिसतोय मला, ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. बघतो. मामा, यांना सोडू का रे तिकडं? नको नको, मी जातो. त्याचा बी टायमिंग झालाय आता गॅरेजचा बंद करायचा. तू इथली आवरावरी करून घे. हे कार्बोरेटर एवढा फिट करते गाडीला. काय तुला कार्बोरेटर बसवायला लावलाय? तू चाकापाशी काय गडबडलाय? हा तिथे बसवतो, कार्बोरेटर बसवतो मामा. बाबा हो चाललंय. लक्ष आहे का नाही आता? चला श्रद्धा.